आम्ही हा मोर्चा काढतोय कारण वेळोवेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला आम्ही वेळोवेळी तक्रारी केलेल्या, कारण इमारत पूर्णपणे झालेली नसताना देखील त्यांनी लॉटरी काढली। लॉटरी काढल्यानंतर विकासकांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही पूर्ण तुमच्या मूलभूत सुविधा त्या कंप्लीट करू। आज लोक 1.5 वर्ष झाली राहायला आले तरी पण इथे एसटीपी प्लांट चालू नाही, जागोजागी लिकेज आहे, सगळं लिकेज आहे। वारंवार त्याला तक्रार केलं, काय केलं, लोकांचं भाडं पण दिलेलं नाही काही लोकांचं त्यांनी, त्या उपर त्यांनी जे बांधून दिलेलं पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू करून दिलेलं। आमची 150 लोक बाहेर असून आमच्या प्रोजेक्ट मधली त्यांनी दुसरेच 99 लोक या संस्थेमध्ये भरलेले आहेत। त्यासाठी आम्ही प्रकरण न्यायप्रविष्ट केलेलं, कोर्टात त्याची दाद मागत आहोत। परंतु जी मूलभूत सुविधा आहे, या जी लिफ्ट आहे, आम्हाला संस्थेला हँडओव्हर केलेले नसताना त्यांनी कॉमन पॅसेजचं सगळं लिफ्टचं आणि कॉमन पॅसेजचं जे विजेचं बिल भरायचं असतं ते विकासकाला भरायचं असतं, ते विकासकांनी भरलेलं नाही। ते 16 लाख रुपयेपर्यंत आलेला, 2 दिवसापूर्वी ते 23 लाख पर्यंत आलेला। तर ते टाटा पॉवरवाले काल परवा कटिंग करायला आलेले। 10 दिवस झाले, 4 त्या फेज 2च्या आमच्या 2 लिफ्ट बंद आहे। मग उद्या ही मूलभूत सुविधा आहे, मूलभूत सुविधामध्ये पडतं ना नीट आम्हाला फ्लशला पाणी येत ना पिण्याचं पाणी आहे। अशा खूप सुविधांपासून आम्हाला मुकावं लागलेलं आहे। आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींकडे करून गेलो, परंतु तिथेही बिल्डर त्या लोकांनाही जुमानत नाही। वारंवार आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन झोपडपट्टी प्राधिकरणाशी आम्ही बैठका लावल्या तरी पण तिथे फूक लावायचंच काम केलेलं आहे। विकासक कुठल्याही प्रकारे जुमानत नाही। त्यामुळे आज आम्ही आपल्याला एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून प्रशासन तरी खडबडून जागवेल यासाठी आम्ही आपल्याला निमंत्रित केलेलं आहे। आज किती 8-9 वर्ष झाली आम्ही बाहेर आहेत, माझी दोन्ही मुलं आजारी आहेत, मी भांडी घासून माझं घर सांभाळते, नाही मला भाडं ना माझ्या नवऱ्याला नोकरी, भांडी घासून रस्त्यावरती या पावसातून मला रूमवाल्याने बाहेर काढलाय, मी बाहेर आहे। मी माझ्या मुलांना घेऊन कुठे जाणार, काय करणार, त्या बिल्डरने मला सांगावं आणि माझी सोय करावी लवकरात लवकर। ही आमची लोक बाहेर आहेत, ज्यांना खरंच कमवायची, त्यांची भांडी घासून लोक करतात, पण तरी पण त्यांना घरं नाही भेटत आहेत। आणि उद्या जर त्यांनी आत्महत्या किंवा काही झालं तर त्याला जबाबदार दिनेश बनसर आणि त्याची दोन्ही मुलं असतील, आणि सारे, कारण त्याची मुलं इकडे काम बघतात, ते सरळ दिनेश बनसर बोलतो की माझं नाही आता, ते सरळ बघणार ते त्यांच्याकडे आहे। म्हणून इकडे जे कोणी आत्महत्या काही उद्या कोणाच्या जीवाला कमी जास्त काही झालं तर त्याला जबाबदार दिनेश बनसर असेल आणि प्रशासक असेल पूर्ण। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।